करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे। तर आज मी तुमच्यासोबत माझं सणावाराच्या दिवशीचं रुटीन शेअर करणार आहे। तर सणवार आला की सगळ्यात आधी मोठा प्रश्न पडतो की आपल्याला घरातली कामं मॅनेज करून आपल्याला स्वतःसाठी वेळ काढावा, म्हणजे कसा काढावा तो आपल्याला विचार पडतो। कारण घरामध्ये इतकी सगळं कामं असतात, आपल्याला घर आवरायचं असतं, स्वयंपाक बनवायचा असतो, सणवार म्हटलं की मुलांचं आवरायचं असतं, घरामध्ये पूर्ण घरातली धुणं भांडी म्हणा किंवा आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असली त्यांच्याकडे बघायचं असतं। त्याचबरोबर आपल्याला स्वतःची सेल्फ केअरसुद्धा करायची असते, आपल्याला त्यामध्ये आपल्याला स्वतःला टाईम मिळत नाही। तर त्याच गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सणवार आला तर काही न करता, इतकी धावपळ वगैरे आपली न करता सकाळी सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो ना, तर 7 वाजता जरी निदान तुम्ही उठले तर 7 वाजेपासून तुमचं अगदी दुपारपर्यंत अगदी सगळी कामं मॅनेज होणार आहेत। तर ती कशी, तर चला दाखवते। तर झालं असं की सकाळी सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली, घरातली जे काही धुणं वगैरे होतं ते सगळं आवरून घेतलं, सकाळचे जे काही कामं होते बाथरूम क्लिनिंगचे वगैरे ते सर्व करून घेतले आणि स्वतःसाठी आज वेळ दिला। कारण इतर वेळी रोज मला स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता। कारण कसं आहे ना, इतकं सगळं काम करून किंवा घरातली सगळी कामं करायची, मुलांकडे लक्ष द्यायचं, घरातलं आवरायचं, स्वयंपाक बनवायचा, त्यामध्ये स्वतःकडे खूप दुर्लक्ष होतं। अशा वेळेस मग सणावाराच्या दिवशी मग मी काय करते ना की सकाळी सकाळी उठून आंघोळ केली की लगेच मेकअप करून घेत असते। कारण मग दुपारून परत टाईम मिळेल किंवा नाही मिळेल त्यामुळे। तर बघा आता छान मेकअप करून घेतला। तर तुमच्यासोबत आज मी माझा मेकअप रूटीनसुद्धा शेअर केलेला आहे। तर सकाळी सकाळी छान असा नॉर्मल सिंपल मेकअप केला। त्यानंतर मग घरामध्ये सगळ्यात आधी उठल्या अगोदर, आता आज अमावस्या आहे आणि आज बैलपोळा आहे, त्यामुळे आपलं नाग नरसोबा जो आहे तो आज काढायचा असतो। तर तो सकाळी सकाळी काढून घेतला आणि त्याची छान पूजा केली, नैवेद्य दाखवला दुधाचा आणि नाग नरसोबा काढून घेतला। त्यानंतर आज बैलपोळा आहे, त्यामुळे आता बघा घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागणार आहे। आणि त्या अगोदर मस्त छान अशी देवपूजा केली। देवपूजा बघितली असेल तर खूप छान प्रसन्न वाटतं। देवपूजा अशी व्यवस्थित, देवांनासुद्धा अंघोळ फुलं वगैरे वाहिली की असं छान देवघर दिसतं। तर बघा आता छान देवपूजा करून घेतली, अगदी मनाला प्रसन्न वाटायला लागलं होतं। आणि सकाळी सकाळी आता मी स्वयंपाक बनवायला घेणार आहे। कारण आपल्याला जेव्हा सणवार असला ना तर आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण संध्याकाळच्या टायमाला हा स्वयंपाक पुरणपोळीचा बनवतो, पण आता मी सकाळी सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत आहे। कारण संध्याकाळी कुठे जर बाहेर जायचं असेल किंवा जर घरामध्ये काही कोणी गेस्ट येणार असेल किंवा घरामध्ये दुसरी कामं असतील तर आपली ती कामं आपण नंतरून करू शकतो। तर पुरणपोळीचा स्वयंपाक, सणावाराचा स्वयंपाक जो असतो ना, तर भलेही 2 व्यक्तींचा असू द्या किंवा 5 व्यक्तींचा असू द्या, पण घरामध्ये इतका पसारा होऊन जातो। 2 माणसांचा जरी स्वयंपाक करायला घेतला तर पूर्ण आपल्याला तितकंच भांडी लागतात, तितकंच स्वयंपाक बनवावा लागतो जितका आपल्याला सणावाराला नैवेद्य दाखवायचा असतो। तर बऱ्याच वेळा मला कमेंट आलेली होती की तुम्ही तुमचा व्हिडिओमध्ये फेस दाखवत नाही। तर आज तुमच्यासोबत माझा म्हणजे जास्त करून मी माझा फेस दाखवलेला आहे। आणि बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी फेस दाखवते, पण मग कोणाकोणाला व्यवस्थित माझी व्हिडिओ बघायला आवडतात, तर त्यांच्याशी हे होती की तुम्ही फेस दाखवत चला की व्हिडिओमध्ये बॅकनेच तुम्ही व्हिडिओ शूट करतात असं। तर त्यांच्यासाठी ही खास व्हिडिओ आहे। आणि तुम्हालासुद्धा ही आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आजची व्हिडिओ कशी वाटली। आणि हो, छान छान छोटे छोटे टिप्ससुद्धा शेअर करणार आहे। तर बऱ्याच वेळा असं होतं की सणवार आला की आपल्याला पुरणपोळी बनवायला लागतं। पुरणपोळीचा जो स्वयंपाक असतो ना तो खूप अवघड वाटतो, असं वाटतं की इतका स्वयंपाक बनवा, आता आमटी बनवा, भात बनवा, पोळी बनवा, त्यानंतर भजी बनवा, त्यानंतर परत कुरडे पापडे काढा, सगळा स्वयंपाक बनवायला असं वाटतं की खूप वेळ लागणार आहे। तर तसं नसतं। कारण आपण ज्यावेळी आपण स्वयंपाकाला लागतो ना, तर सगळ्यात आधी बघा उठल्यावरती सगळं आवरून घेतलं, देवपूजा केली, घरातली आवरावर केली। ही आवरावर आपण सगळ्यात पहिले करून घ्यायची। 10 वाजेच्या अगोदर आपली ही आवरावर झाली पाहिजे, जेणेकरून घरामध्ये जो काही कचरा वगैरे असेल सगळं झाडू वगैरे मारून स्वच्छ करून घ्यायचं। त्यानंतर बघा आता स्वयंपाकाला लागलेली आहे आणि दुपारून मग मी कुठे जायचं असेल तेव्हा न्यू ड्रेस वेअर करणार आहे। तर आता घरामध्येच मला स्वयंपाक बनवायचा होता, त्यामुळे मग मी घरातलाच डेली वेअरचाच ड्रेस घातलेला आहे आणि स्वयंपाक बनवायला घेतला। तर स्वयंपाक बनवायला जेव्हा आपण घेतो ना त्यावेळेस प्रत्येक कामाचं जे नियोजन असतं ना
स्वयंपाक कशा पद्धतीने करावा जेणेकरून स्वयंपाक झटपट झाला पाहिजे। आणि शिवांश स्कूलला गेलेला होता, तर 1 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण मला आवरायचा होता, कारण शिवांश आल्यानंतर त्याला लगेचच मला जेवायला द्यायचं असतं। तर बघा आता बोलता बोलता मी तुमच्या संग छान असं वाटण करून घेतलं। वाटण करण्यासाठी मी कांदा, लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर असं सगळं छान असं भाजून घेतलं तव्यावर। खोबरं मी डायरेक्ट गॅसवर फ्राय केलं आहे, खोबरं आणि कांदा। आणि त्यानंतर मग छान असं काळी आमटी बनवणार आहे। तर जेव्हा काळी आमटी बनवतो ना, त्यावेळेस काळ्या आमटीसाठी ना आपण हे वाटण जेव्हा वाटतो त्यावेळी त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे। पाणी नाही घातलं तरीही चालेल, कारण त्यावेळेस जेवढं पाणी आपण घालतो ना त्यामुळे आपल्या आमटीला तरी येत नाही। त्यामुळे तर असे छोटे छोटे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे माझे अनुभव आहेत त्या गोष्टी। तर हा जो काळा मसाला आहे काचीच्या बरणीमध्ये आजीकडे, तर तो मसाला आम्ही वडनेरवरून आणलेला आहे। वडनेरला अगदी घरगुती मसाला भेटतो, पूर्ण काळा मसाला आहे अगदी। याच्यामध्ये म्हणजे आमटी जी आहे ना पूर्ण काळ्याची एकदम सणसणीत अशी आमटी बनते। आणि मस्त काळा मसाला आम्ही वर्षभराचा आणूनच ठेवतो। तर बघा आता एकीकडे छान आमटी बनवायला घेतली, आणि आमटी बनवताना तेलामध्ये तेल थोडं जास्तच घ्यायचं आमटी असेल तर, कारण तरी अगदी व्यवस्थित येते। आणि ते आपण जो मसाला बनवला आहे तो तेलामध्ये थोडा वेळ जास्त वेळ फ्राय करायचा। थोडं पाणी नॉर्मल घालून थोडा वेळ गॅसवरती झाकण ठेवून थोडंसं तरी येऊपर्यंत आपल्याला हा गॅसवर मसाला शिजवायचा आहे। आणि त्यानंतर आता पुढे जर बघितलं तर बघा आता मसाला छान शिजलेला आहे, तोपर्यंत एकीकडे जे काही कामं होती ओट्यावरची ती क्लीन केली। आजी पण माझ्यासोबत हेल्प करत होती, थोडी जी काही नॉर्मल क्लिनिंग होती ती माझ्यासोबत करू लागत होती। तर तिचं चाललं होतं की मी तुझ्यासोबत हेल्प करते, कारण एकटी कसं काय इतकं स्वयंपाक करेल। तर मी तिला सांगितलं की तू बैस, मी झटपट हा 1 तासामध्ये अख्खा स्वयंपाक करून दाखवते तुला। तर बघा आता छान आमटीमध्ये पाणी घातलं, जितक्या प्रमाणामध्ये पाणी ठेवायचं तितकं पाणी घातलं, मीठ घातलं, आणि छान बारीक गॅसवर मंद आचेवर उकळी येऊपर्यंत आता छान असं आमटी ठेवलेली आहे गॅसवर। त्यानंतर एकीकडे लगेचच मी आता स्वयंपाक म्हणजे वरण भात आणि डाळ लावलेली होती। पुरणाची जी डाळ असते ना हरभऱ्याची, ती लावलेली होती। तर हरभऱ्याची डाळ 4 शिट्ट्या केलेल्या आहे मी। हरभऱ्याची डाळ जास्त शिजवायची नाही आहेत आपल्याला, जशी तुरीची डाळ आपण करतो तशा पद्धतीने नाही, अगदी 4 शिट्ट्या करून हरभऱ्याची डाळ थोडी अख्खी दिसली पाहिजे अशा पद्धतीने मी 4 शिट्ट्या करून घेतल्या। आणि मग नंतर जी आमटी होती त्या आमटीमध्ये ही डाळ मी पूर्ण घातलेली आहे। आणि पुरण कसं बनवायचं, पुरणाची अगदी सोपी स्टेप, ज्यामुळे तुमचं पुरण बनवणं अगदी सोपं वाटेल तुम्हाला। आणि नॉर्मल ज्यांना येत नसेल त्यांनासुद्धा ही ट्रिक वापरा, ज्यामुळे तुम्हाला पुरण बनवणं अगदी सोपं वाटेल आणि तुम्ही इझिली कधीही सणावाराला तुम्ही बनवू शकता। तर ती काय आहे ना पुढे दाखवते तुम्हाला ट्रिक। तर बघा सगळ्यात आधी आता आमटीमध्ये छान मी आता डाळी टाकलेल्या होत्या। तर डाळीची आमटी ही खूप छान लागते। सणवार आला की असा स्वयंपाक म्हटलं ना तर अगदी गावरान फिलिंग वाटते मला तरी, की गावामध्ये गेलेलं आहो, गावामध्ये जेवण करतो, जसं की गावामध्ये आपल्याला जसं वाटतं ना कोणाच्या घरी गेल्यावरती, अगदी तशी फिलिंग येते। आणि सणवाराला माझं नेहमी असंच रुटीन असतं। सगळ्यात आधी मी किचनचंच सगळं काम करते। एकदा सकाळी उठले की एकदा बाथरूमची क्लिनिंग असू द्या किंवा दुसरी क्लिनिंग करून घेते, त्यानंतर स्वयंपाकाला लागते। अगदी स्वयंपाक माझा सगळा होईपर्यंत किंवा जेवण होईपर्यंत मी पूर्ण स्वयंपाकच बनवते। त्यानंतर मग मी माझा सेल्फ केअर म्हणजे सेल्फ रुटीन जो असतो ना, जसं की मला मेकअप करायचा असेल किंवा बाहेर जायचं असेल तर मी नंतरून परत फ्रेश होते आणि नंतरून परत मेकअप करते। कारण जेव्हा किचनमध्ये आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेस पूर्ण ऑइली स्किन होऊन जाते आणि स्वयंपाकाची जी वाफ असते ना ती सगळी फेसवरती येते, आणि अशा वेळी आपल्याला आपला फेस वॉश करणं खूप गरजेचं असतं। तर इतका मेकअप करून आपण स्वयंपाक बनवू शकत नाही। साडी वेअर करायची सुद्धा आवड आहे मला, आणि पण साडी वेअर करून स्वयंपाक बनवायला अगदी म्हणजे अवघड वाटतं, अडखळल्यासारखं वाटतं। त्यामुळे मग मी काय करते ना, स्वयंपाक वगैरे बनवून घेते। झटपट एकदा स्वयंपाक झाला की साडी वगैरे नेसून किंवा नैवेद्य वगैरे दाखवायचा असला किंवा कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा साडी वगैरे वेअर करते। छान मस्त मेकअप करून साडीवर कम्फर्टेबल वाटतं जेव्हा आपण फ्री असतो, रिलॅक्स असतो। तर बघा आता छान असं स्वयंपाक एकीकडे बोलता बोलता स्वयंपाक चालू होता आणि नॉनस्टॉप असं काम करत राहिलं ना तर अगदी 1 तासामध्ये माझा हा पूर्णाचा स्वयंपाक पूर्ण झालेला होता। तर एकीकडे छान परत कुकर लावायचा होता, कारण डाळ शिजवायला लावायची होती पुरणासाठी। तर आता परत एकदा सेपरेट कुकर लावला, कारण मला हरभऱ्याची डाळीसाठी जास्त शिट्ट्या करायच्या होत्या। तर पुरण कसं बनवायचं ना सोप्या पद्धतीने ते दाखवते। तर त्या अगोदर जे बैलाची पूजा करतात त्याला त्याच्या शिंगामध्ये हे असे
मासोळ्या का काय म्हणतात त्याला मला माहिती नाही, तर ते घालतात शिंगामध्ये। तर हे मी छान असे पिठाचे बनवले आणि ते फ्राय करून घ्यायचे आणि त्यांच्या शिंगामध्ये घालायचे असतात पूजेसाठी। तर एकीकडे छान कुरड्या पापड्या भजी काढून घेतली आणि आमटीसुद्धा झालेली होती। त्याचबरोबर तुम्हाला दिसलं असेल की व्हिडिओमध्ये मी आमटीमध्ये गोळे सोडले होते, तर ते कसले तर मैद्याचे गोळे सोडलेले आहे। कोणी गव्हाचे गोळे सोडतात, तर मी मैद्याचे गोळे सोडलेले आहे, कारण मैद्याचे गोळे आम्हाला खूप छान आवडतात आणि ही पद्धतसुद्धा मला माझ्या सासरी म्हणजे माझ्या जावेनी त्यांनी शिकवलेली आहे आणि खूप मस्त लागतात जेव्हा मैद्याचे गोळे आपण आमटीमध्ये टाकतो, अगदी वेगळीच चव येते। आणि तर बघा आता छान एकीकडे परत आता स्वयंपाक आवरून झालेला होता। तर आता बैल आणलेले होते, तर 4 बैल आणि 1 घोडा लागतो। तर आता घोडा तर तिथे नव्हता त्यांच्याकडे, तर गाय वासरू घेतलेलं आहे। ते बोलले गाय वासरूसुद्धा चालतं, तर म्हटलं ठीक आहे, गाय वासरू द्या। तर हे बघा, हे जे तळलेले जे मासोळ्या होता, तर ह्या अशा डोक्यामध्ये त्यांच्या शिंगामध्ये घालायच्या 2-2। तर अशा पद्धतीने त्यांची छान पूजा करायची। तर पूजा करताना त्यांच्या पुढे तुम्ही असे तांदूळ ठेवायचे, तांदूळ प्रत्येक बैलाच्या पुढे ठेवायचे। त्यानंतर छान हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं, फुलं वाहून घ्यायची आणि त्यानंतर त्यांना छान असं अगरबत्ती दिवा लावून छान असं ओवाळून घ्यायचं, त्यांची छान पूजा करून घ्यायची। तर छान वाटतं सणवार आला की आपलं सणावाराला कसं आहे ना, घरामध्ये कोणते ना कोणते सणवार आले की प्रोग्राम असतात घरामध्ये। तर आपण जेव्हा हे प्रोग्राम करतो किंवा आपल्याला अशा काही जेव्हा आपण देवाच्या किंवा धार्मिक गोष्टी करतो, त्यामुळे आपल्या मुलांना देखील तशीच सवय लागते। आता इथे माझ्या मुलाला माझे जे मिस्टर आहेत, जे रोज नैवेद्य दाखवतात ना, तर त्यांचं बघून तो सुद्धा आता नैवेद्य दाखवायला शिकलेला आहे। तर मला सांगत होता की मम्मी तू नैवेद्य नको दाखवू, मी नैवेद्य दाखवतो, मी तुला शिकवतो की कसं नैवेद्य दाखवायचा। तर म्हटलं ठीक आहे, ते पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसेलच। तर तेच सांगायचं होतं की अशा काही गोष्टी असतात ज्या आपण केल्या तर आपल्या मुलांना त्या समजतात की सणावाराला आपण काय केलं पाहिजे किंवा काय गोष्टी शिकल्या पाहिजे। तर आपल्यामुळे आपले मुलं देखील त्या गोष्टी शिकतात। आणि कसं आहे ना, घरामध्ये एखादं मोठं व्यक्ती असेल तर आपण त्यांचं बघून ते जसं कराल आपण तसं करतो। तर आम्हाला सगळं ह्या गोष्टी म्हणजे माझ्या आजीने आणि बाबांनी सगळ्या गोष्टी लहानपणापासून जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि अगदी सगळ्या गोष्टी माहिती तर आहे आणि आता आम्हाला सगळ्या गोष्टी येतात सुद्धा। तर सणवार आला की सगळ्या गोष्टी कशा करायच्या, कशा पद्धतीने करायच्या, सगळ्या गोष्टी माहिती झाल्या आहेत। त्यासच आपल्या मुलांना देखील त्या गोष्टीचं समजूत झाली पाहिजे, त्या गोष्टी कळल्या पाहिजे। त्यामुळे मग आपणही घरामध्ये सगळे सण साजरे केले पाहिजे, मुलांना देखील त्या गोष्टीची माहिती दिली पाहिजे। आणि तर माझा मुलगा आता 5 वर्षाचा आहे जवळपास आणि माझ्या मुलाला सुद्धा मी सगळ्या गोष्टी सांगत असते, ज्या गोष्टी मला ज्या माहिती आहेत ती मी माझ्या मुलाला सुद्धा शिकवत असते। आणि आता बोलता बोलता छान आता ही पुरणाची ट्रिक सांगायची होती। तर बघा, डाळ आता छान अशी शिजवून घेतली, 7-8 शिट्ट्या करायच्या म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित शिजते, पूर्ण चिकन होऊन जाते। आणि जशी आपण वरणासाठी जे पाणी घेतो ना, जास्त पाणी घ्यायचं नाही, कारण पाणी थोडं घ्यायचं म्हणजे आपली डाळ अशी व्यवस्थित घट्ट होते। जर पाणी असेलच तर ते टाकून द्यायचं पाणी। आणि बघा आता पाणी छान काढून घेतलं आणि त्यानंतर ही डाळ आहे ना, तर ती पावभाजीचं असं स्मॅशर असतं ना, त्याने छान असं स्मॅश करून घ्यायचं। तुम्ही मिक्सरमध्ये वाटण्याची सुद्धा गरज नाही आहे, अगदी सोप्या पद्धतीने असं मिक्सरमध्ये न लावता किंवा चाळणीने न बारीक करता अशा पद्धतीने तुम्ही स्मॅशरने बारीक करून घ्यायचं। त्यानंतर बघा, अगदी बारीक झालेलं होतं, चिकन झालेलं होतं पुरणाचं। त्यानंतर ते वाटण घ्यायचं आणि गूळ घालायचा। तर गॅसवर अगदी मिक्स होईपर्यंत आपल्याला हे असं फिरवत राहायचं आहे। आणि एकदा का सगळं मिक्स झालं ना, तर ऑटोमॅटिकली पहिले सुरुवातीला गुळ असल्यामुळे पाकाचं पाणी म्हणजे पाणी वगैरे पातळ होतं आणि नंतरून मग ऑटोमॅटिकली थंड जितकं होईल तितकं घट्ट होत चालतं पुरणाचं पीठ। तर बघा, सोपी पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर नक्कीच मला सांगा तुम्ही सुद्धा असंच करता की कसं करता। त्यानंतर बघा, माझ्या मुलाचं नैवेद्य दाखवण्याचं काम चाललं होतं, तर मला बोलला की मी नैवेद्य दाखवतो। तर ठीक आहे म्हटलं, तू दाखवून देवाला नैवेद्य। कसं आहे ना, अशा गोष्टींमुळे मुलांनासुद्धा सवय लागते आणि तर काही गोष्टी आपण मुलांना करून दिल्या पाहिजे, कारण आपण त्यांना प्रोत्साहन केलं तर मुलं आपल्यापासून शिकतात किंवा त्या गोष्टी करायला लागतात। जर आपण त्या गोष्टींमध्ये जर मुलांना इंटरेस्ट दाखवला नाही किंवा आपण करून दिलं नाही तर त्या मुलांना त्याची सवय लागत नाही। आता तुम्ही बघू शकतात, शिवांशने पूर्ण छान असा व्यवस्थित नैवेद्य दाखवलेला होता आणि नैवेद्य पुरणाचा अगदी सोप्या पद्धतीने दाखवला होता। त्यानंतर मला सुद्धा स्वतःसाठी वेळ मिळाला, 1 ते 2 वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक जेवण वगैरे सगळं आटोपलं होतं।
त्यानंतर किचन बघितलं असेल तर चुटकीमध्ये किचन क्लीन करणं म्हणजे त्याला 1 ते अर्धा तास लागतो. तर चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.